अंतरवाली सराटीत मराठा सेवकांची बैठक 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला उपस्थित राहण्याचे आवाहन. नांदेड. जवळगाव येथील मराठा सेवक तथा रयत सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सटवाजी गणपतराव पवारसर जवळगावकर यांनी मराठ्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषद व मराठा सेवक बैठकीत सहभागी होत संघर्ष योद्धा सन्माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विचारांना उपस्थितांसमोर उजाळा दिला. समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करण्याची प्रेरणा या बैठकीतून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या बैठकीत मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजातील गरजवंत, शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या भवितव्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी समाजाने आता निर्णायक भूमिका घ्यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना सटवाजी पवार यांनी सांगितले की 30 मे 2026 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील मराठ्यांच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. हा लढा केवळ आरक्षणाचा नसून पुढील पिढीच्या हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी जात, पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. युवकांनी समाजकार्यात पुढाकार घेत संघर्षाच्या या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीनंतर जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आगामी 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवक सटवाजी गणपतराव पवारसर जवळगावकर यांनी केले आहे.